श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे तुळशी विवाहाच्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी आपण आपल्या तुळशीचे लग्न लावणार आहोत, तर त्या दिवशी तुळशीला आपण कोणत्या रंगाची साडी नेसवायची आहे. साडीचे काही शुभ रंग आहेत, त्या रंगाचे काही गुणधर्म आहेत आणि प्रत्येक रंग जो आहे तर तो आपल्याला काही ना काही फळ देत असतो. तर असे कोणते 5 शुभ रंग आहेत, त्याचप्रमाणे चुकूनही कशा प्रकारची साडी ही तुळशीला नेसवू नये याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन झाले की कार्तिक महिना सुरू होतो आणि कार्तिक महिन्यामध्ये जी एकादशी येत असते, म्हणजे जी शुक्ल पक्षातील एकादशी आहे, तर तिला आपण देव उठणी एकादशी म्हणत असतो. या दिवशी श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते योग निद्रेतून जागे होतात आणि श्रीहरी विष्णू योग निद्रेतून जागे झाल्यानंतर सर्वप्रथम ते तुळशी मातेची हाक ऐकतात अशी मान्यता आहे आणि यानंतरच सर्व शुभ कार्यांना सुरुवात जी आहे तर ती होत असते. तुळशी विवाह जो आहे तर तो सुद्धा आपण करत असतो. या दिवशी आपण अगदी गौराईप्रमाणे तुळशी मातेला सुद्धा सजवत असतो, साडी घालत असतो, दागिने अलंकार घालत असतो आणि तुळशी मातेचे लग्न हे शालिग्राम किंवा बाळकृष्णांसोबत लावले जाते. तुळशी विवाह केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते. त्याचप्रमाणे जो कोणी व्यक्ती तुळशी विवाह करतो तर त्याला कन्यादानाचे पुण्य जे आहे तर ते प्राप्त होत असते. आता यावर्षी तुळशी विवाह जो आहे तर तो कधी आहे, तर यावर्षी तुळशी विवाह जो आहे तर तो 13 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे आणि 15 नोव्हेंबरला संपणार आहे. आपण जेव्हा तुळशीला साडी नेसवणार आहोत तर त्यावेळेला आपल्याला कोणत्या रंगाची साडी नेसवायची आहे, तर काही शुभ रंग आहेत, या रंगाच्या साड्या आपण नेसवू शकतो. प्रत्येक रंगाला स्वतःचे असे काही गुणधर्म असतात, स्वतःचे असे महत्त्व असते. काही जे रंग आहेत तर ते सकारात्मक शुभ लहरी जे आहेत तर ते प्रदान करतात, तर काही रंग जे आहेत तर ते अशुभ आणि नकारात्मकतेचं प्रतीक मानले जातात. काही जे रंग आहेत तर ते आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानलेले आहेत. तर असे शुभ रंग कोणते आहेत, तर त्यापैकी पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा. हिरवा रंग जो आहे तर तो सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे तुम्ही तुळशी मातेला हिरव्या रंगाची जी साडी आहे तर ती नेसवू शकता. हिरव्या रंगामध्ये सुद्धा खूप छान अशा पॅटर्नच्या साड्या असतात, तर तुम्ही नक्कीच हिरव्या रंगाची साडी नेसवू शकता. त्याचप्रमाणे हिरवा रंग जो आहे तर तो बुध ग्रहाचे प्रधानत्व करतो आणि हिरवा रंग हा निर्मितीचा आणि सकारात्मक ऊर्जेचा रंग मानला जातो. यानंतर दुसरा शुभ रंग आहे तो म्हणजे लाल रंग. आपण हिंदू धर्मामध्ये कोणतीही पूजा करताना कुंकवाचा वापर करतो. हे कुंकू जे आहे तर ते लाल रंगाचे आहे आणि लाल रंग म्हणजे उत्साह, सौभाग्य, धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे. त्याचप्रमाणे माता लक्ष्मी जी आहे तर ती सुद्धा लाल कमळावर विराजित असते आणि माता लक्ष्मीला सुद्धा लाल रंग जो आहे तर तो अतिशय प्रिय आहे. त्यामुळे आपल्याला जर आपल्या घराची प्रगती व्हावी, भरभराट व्हावी असे वाटत असेल तर नक्कीच तुळशी विवाहाच्या दिवशी आपण तुळशी मातेला लाल रंगाची साडी जी आहे तर ती नेसवू शकतो. आता काही भागांमध्ये साडी नेसवली जाते, काही भागांमध्ये ब्लाऊज पिसाने तुळशी मातेला सजवलं जातं, तर काही भागांमध्ये फक्त तुळशीवरती चुनरी जी आहे तर ती टाकली जाते. तर चुनरी जी आहे तर ती सुद्धा आपल्याला लाल रंगाचीच टाकायची आहे. आपल्याला साडी नेसवणे शक्य नसेल किंवा ब्लाऊज पिसाने सजवणे जरी शक्य नसेल तरी तुळशी मातेवरती चुनरी मात्र आपल्याला आवर्जून टाकायची आहे. यानंतर तिसरा शुभ रंग आहे तो म्हणजे पिवळा. आपण तुळशी मातेचं जे लग्न लावत असतो तर बघा, आपण ते शालिग्राम किंवा बाळकृष्णांसोबत लावत असतो आणि हे विष्णूंचे अवतार आहेत. म्हणजे स्वतः विष्णूंनी सांगितलेलं असतं की ते स्वतः तुळशी मातेशी लग्न करतील. त्यामुळे विष्णूंना अतिशय प्रिय असा आहे पिवळा रंग. तुम्ही नक्कीच या दिवशी पिवळ्या रंगाची साडी जी आहे तर ती तुळशी मातेला नेसवू शकता. त्याचप्रमाणे जे बाळकृष्ण आहेत तर त्यांचे जर तुमच्याकडे वस्त्र असेल तर यामध्ये तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र असेल तर या दिवशी आवर्जून बाळकृष्णांना पिवळ्या रंगाचं वस्त्र, त्याचप्रमाणे पिवळ्या रंगाचा मुकुट जो आहे तर तो आपण घालू शकतो. पिवळा रंग जो आहे तर तो विपुलता दाखवतो. त्याचप्रमाणे श्री विष्णू जे आहेत तर त्यांच्या खांद्यावरील पितांबरामध्ये सुद्धा पिवळा रंग आहे. तर एवढं महत्त्व या पिवळ्या रंगाला आहे. यानंतरचा शुभ रंग आहे तो म्हणजे गुलाबी. गुलाबी रंग जो आहे तर तो सुद्धा आशावादी रंग मानला जातो.
त्याचप्रमाणे या रंगामध्ये सुखद आणि पोषक ऊर्जा असते. त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडी जी आहे तर ती सुद्धा तुळशी मातेला नेसवू शकता. आणि याचप्रमाणे काही अजून रंग आहेत, जसं की जांभळा रंग. जांभळा रंग जो आहे तर तो सुद्धा अतिशय असा कल्पनाशक्तीचा रंग मानला जातो. स्वाभिमान प्रदान करणारा असा हा जांभळा रंग आहे. संपत्ती, प्रतिष्ठा तर हे दर्शवणारा हा रंग आहे. त्यामुळे जांभळ्या रंगाची साडी नेसवणे सुद्धा शुभ आहे. याचप्रमाणे केशरी रंग असेल, चॉकलेटी रंग असेल, तर अशा रंगांच्या साड्या ज्या आहेत तर त्या आपण तुळशी मातेला नक्कीच या दिवशी नेसवू शकतो किंवा या रंगाच्या ब्लाऊज पिसाने सुद्धा आपण तुळशी मातेला सजवू शकतो. तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी मातेला सजवण्यासाठी आपल्याला काही साड्या ज्या आहेत तर त्या अजिबात वापरायच्या नाहीत. अशा कोणत्या साड्या आहेत? तर सर्वात पहिलं म्हणजे तुम्हाला जर कोणी भेट स्वरूपामध्ये गिफ्ट म्हणून एखादी साडी दिलेली असेल आणि ती साडी तुम्ही जर तुळशी मातेला सजवण्यासाठी वापरण्याचा विचार करत असाल तर अशी साडी अजिबात आपल्याला वापरायची नाही. आपण जी काही तुळशी मातेला साडी नेसवणार आहोत तर ती आपण स्वतः घेतलेलीच असावी. त्याचप्रमाणे एखादी साडी नवीन आहे आणि तुम्ही जर ती एकदा नेसला असाल आणि घरामध्ये ती न धुता तशीच ठेवलेली असेल आणि तुम्ही ती साडी आता नवीनच आहे, धुतलेली नाही, म्हणून तीच साडी आपण तुळशी मातेला नेसवूया, तर असं जर आपण म्हणू तर हे सुद्धा पूर्णपणे चुकीचे आहे. अशी साडी सुद्धा म्हणजे आपण आपल्या अंगावरून नेसून काढलेली साडी चुकूनही आपल्याला तुळशी मातेला नेसवायची नाही. तर आपल्याला तुळशी मातेसाठी नवीनच साडी जी आहे तर ती नेसवायची आहे. एक वेळ तुम्ही मागच्या वर्षी जी तुळशी मातेला साडी नेसवलेली आहे आणि ती जर तुम्ही परत कशासाठीच वापरलेली नसेल आणि अशी साडी जर तुम्ही नेसवणार असाल तर अशी साडी नक्की नेसवू शकता. परंतु आपण नेसलेली साडी मात्र तुळशी मातेला नेसवायची नाही. त्याचप्रमाणे धुतलेल्या साड्या ज्या असतील तर त्या साड्या आपल्याला अजिबात तुळशी मातेला नेसवायच्या नाहीत. तसेच काळ्या रंगाची जी साडी आहे तर ती सुद्धा आपल्याला तुळशी विवाहाच्या दिवशी अजिबात वापरायची नाही हिंदू धर्मामध्ये. त्याचप्रमाणे कोणत्याही शुभ कार्यामध्ये काळा रंग वर्ज्य सांगितलेला आहे. कोणत्याही मंगल प्रसंगी काळ्या रंगाचे वस्त्र किंवा कापड परिधान करणे तर हे अशुभ मानले जाते. त्याचप्रमाणे तुळशी मातेला सुद्धा काळ्या रंगाची साडी नेसवणे तर हे अशुभ आहे आणि म्हणूनच आपल्याला काळ्या रंगाचा वापर करायचा नाही. आपण जी रांगोळी काढतो त्यामध्ये सुद्धा काळ्या रंगाची रांगोळी आपल्याला वापरायची नाही. त्याचप्रमाणे पांढरा रंग हा शांतता प्रदान करणारा जरी रंग असला तरी सुद्धा पूर्णपणे पांढऱ्या रंगाची साडी जी आहे किंवा पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज पीस तर याचा वापर आपल्याला तुळशी मातेला नेसवण्यासाठी करायचा नाही. आपण जी तुळशी मातेची ओटी भरतो तर त्यामध्ये सुद्धा काळ्या रंगाचा खण असेल किंवा ब्लाऊज पीस असेल किंवा पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज पीस तर याचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही. तसेच जे भडक रंग आहेत, भडक रंगसुद्धा जे आहेत तर ते नकारात्मक लहरी प्रदान करतात. त्यामुळे भडक रंग जे डोळ्यांना बघता क्षणी आपल्याला नकारात्मक वाटतात तर असे रंगसुद्धा आपल्याला वापरायचे नाहीत. तर अशा प्रकारे काही शुभ रंग आहेत तर काही अशुभ रंग आहेत तर याचा आपल्याला वापर करायचा नाही. आपण तुळशीसाठी जो अंतरपाट धरणार आहोत म्हणजे तुळस आणि बाळकृष्णांच्या मध्ये जो अंतरपाट धरला जातो मंगलाष्टक जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला तर तो मात्र आपल्याला पांढऱ्या रंगाचा घेतला तरी सुद्धा चालेल. त्यावरती आपल्याला ओल्या कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे आणि असा पांढऱ्या रंगाचा अंतरपाट मात्र आपण वापरू शकतो. परंतु साडी किंवा ब्लाऊज पीस पांढऱ्या रंगाचा वापरू नये.